नमस्कार मंडळी, एस मिंद्रकर चॅनलमध्ये मी आरती तुमचं खूप स्वागत करते. आज आपण गावरान पिठल्या भाकरीची थाळी बघणार आहोत. तर त्यासाठी आपण हे बघा भाकरी करून घेतली आधीच आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. 2 चमचे म्हणजे मोठी पळीने 2 चमचे तेल घातले मी आणि फोडणीत आपण मोहरी घातली आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर लगेचच आपण कांदा घालणार आहे आणि कांदा छान परतला की 2 मिनटं मग त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहे. कढीपत्ता याच्यासाठी नंतर ॲड करायचा की पहिल्यांदा तेलात कढीपत्ता टाकला की कढीपत्ता करपतो आणि मग त्याचा जो स्वाद पिठल्याला येणार असतो तो जातो निघून. मीठ ॲड केलं आहे आपण कांदा सॉफ्ट होण्यासाठी आणि लगेचच आपण ह्याच्यामध्ये टमॅटो ॲड करणार आहे. कांदा आणि टमॅटो छान व्यवस्थित परतून घ्यायचे. टोमॅटो सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि कांदा पण सॉफ्ट व्हायला पाहिजे. कांदा एखाद्या वेळेला क्रंची राहिला तरी चालतो, पण टोमॅटो अगदी सॉफ्ट व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे नक्की पिठलं तुम्ही ट्राय करून बघा एकदा माझ्या पद्धतीने. नक्कीच आवडेल तुम्हाला. एकदम सॉफ्ट होऊ द्यायचं आहे टोमॅटो. आपल्याला 2च मिनटं लागतात. पण हे बघा आपण हळद ॲड केली याच्यामध्ये आता आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं लसूण वगैरे कुठलाच मसाला आपण काही वापरलेला नाही आहे. आणि हे बघा आता पिठल्यासाठी आपण आदन येण्यासाठी पाणी टाकतो आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पिठलं पाहिजे असेल, जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करू शकता तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार. आणि कोथिंबीर ॲड केली आपण थोडीशी. 5 मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून याच्यासाठी की गुठळ्या होतात आणि व्यवस्थित तुम्हाला ज्याच्या साहाय्याने सोपं पडेल त्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला फेटून घ्या. म्हणजे तुमचं गुठळ्या होणार नाही. चिंचेचे 2 पान मी घातलेत कारण की चिंचेच्या पानामुळे पिठलं अप्रतिम लागतं चवीला. आणि उकळत्या पाण्यात चिंच घालायची आहे म्हणजे त्याचे फ्लेवर पूर्ण त्या पाण्यात उतरतो. आणि लगेचच हे बघा बेसन घातलं आणि तुम्हाला ज्याच्या साहाय्याने सोपं पडेल त्याच्या साहाय्याने तुम्ही विस्क करा. हे बघा मी असं थोडं थोडं बेसन घालून ॲड केलं आहे सगळं त्या पाण्यामध्ये आणि मग 2 मिनटं छान हे होऊ द्यायचं, वाफ होऊ द्यायचं. हे बघा अजून थोडंसं बेसन मी याच्यामध्ये ॲड केले कारण की खूप पातळ आणि खूप घट्ट असं दोन्ही नको होतं. आणि त्याच्यात तोंडी लावायसाठी मी थोड्याशा मिरच्या फ्राय केल्या त्या शेजारी. हे बघा असं पिठलं आपलं बनवून तयार आहे. अजिबात एकही गुठळी न होता आणि चवीला पण अप्रतिम आणि खूप छान लागतं. कोथिंबीर थोडीशी वरून टाकते मी. खूप छान लागतं असं पिठलं. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा असं शिजून छान झाले आणि शिजलं ना की वर अशी त्याचा अशी एक लेयर यायला चालू होते, तेव्हा समजायचं आपण शिजलं म्हणून. आणि हे बघा आता मी थाळी सर्व करणार आहे जेवायला मुलांना. त्यासाठी घेतला आहे तोंडी लावायला कांदा, मिरची फ्राय केलेली आपण. हे बघा असं आणि आता टम्म फुगलेली भाकरी आणि पिठलं असा बेत होता आजचा. खूप छान झालं होतं पिठलं भाकरी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने एकदा पिठलं. खूपच छान लागेल, आवडेल तुम्हाला पण. हे बघा गरम गरम पिठलं अप्रतिम लागतं भाकरीबरोबर, इंद्रायणीच्या भाताबरोबर. खूप छान. पिठलं आणि भात पण नक्की कधीतरी ट्राय करून बघा. खूप भारी लागतं पिठलं आणि भात. आणि मग वरून तुपाची धार सोडायची गरम गरम पिठल्यावर. अजूनच भारी लागतं. मग त्याच्यासोबत थोडंसं लोणचं तोंडी लावायला आणि कच्चे शेंगदाणे खूप भारी लागतात. कधीतरी असं ट्राय करून बघा. हे असं जेवण असलं ना जगातलं भारी जेवण आहे हे. काहीच दुसरं ह्याच्या जोडीला काहीच लागत नाही. खूप भारी लागतं. नक्की ट्राय करा. धन्यवाद.